नंदी महादेवाचं हे स्थान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। चला आपण आता जेजुरी गडाच्या या पायऱ्या चढायला लागलेलो आहोत। महाद्वारातून आपण प्रवेश केलेला आहे, जेजुरी गडावर आलेलो आहोत आपण आणि सुंदर असा हा एलकोट एलकोट जय मल्हार। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। कालचा आपला व्हिडिओ पाहिला, श्रीवर्धन टू जेजुरी आपला जो प्रवास दाखवण्याचा प्रयत्न होता माझा छोटासा। जे जेजुरीला आलेत नाही त्यांनी हा प्रवास बघितला तर असेलच, पण आज आपण चाललेलो आहोत जेजुरी गडावर। चोगले परिवारांचा हा देव अभिषेक करण्यासाठी दर 3 वर्षांनी या जेजुरीला येतो आणि इथून अभिषेक करून नंतर गोंधळ घातला जातो आणि नंतर या देवाला आपल्या मूळ स्थानावर म्हणजेच आपल्या कडेपठारावर नेलं जातं। हे सर्व आपल्याला आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहता येईल, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला स्किप करू नका। चला बोला सदानंदाचा एलकोट एलकोट। जय जय मल्हारी मल्हारी श्री मल्हारी जय मल्हारी जय जय मल्हारी मल्हारी श्री मल्हारी जय मल्हारी जय जय मल्हारी मल्हारी श्री मल्हारी जय मल्हारी जय जय मल्हारी मल्हारी। एलकोट एलकोट सदानंदाचा एलकोट 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 सदानंदाचा एलकोट मल्हारीचा एलकोट मल्हारीचा एलकोट मार्तंडाचा एलकोट मार्तंडाचा एलकोट मैराळाचा एलकोट मैराळाचा एलकोट। पायी हळूहळू चाला, गाणे सदानंद बोला, पायी हळूहळू चाला, गाणे सदानंद बोला, सदानंदाचा एलकोट एलकोट चला आपण आता निघालेलो आहोत जेजुरी गडावर। बघा आपल्याला संपूर्ण आपला हा चोगले परिवार पाहायला मिळतोय, जे आपल्या खंडेरायाच्या भेटीला चाललेले आहेत। आपल्या देवाला, आपल्या कुलदैवताला घेऊन दर 3 वर्षांनी संपूर्ण हा चोगले परिवार येत असतो। आणि आता आपण सर्वांनी जेजुरी गड बघणार आहोत। ज्यांनी जेजुरी गडाचं दर्शन नाही घेतलं असेल, आपल्या खंडेरायाचं दर्शन नसेल घेतला, तर त्यांना हा संपूर्ण प्रवास आपल्याला पाहता येईल आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहत राहा। बोला एलकोट एलकोट कडे पठार सदानंदाचा एलकोट। देवाला उधळण्यासाठी भंडारा घेत आहेत तिथनं देवासाठी। आणि काकीला थोडंसं चालता येत नाही, पायामध्ये थोडंसं दुखापत आहे, त्याच्यामुळे गडावर चढणार नाही काकी, खालीच राहणार आहे गडाच्या। काकी तुझ्यासोबत कोण कोण राहणार आहे? पिशवी घेणार आहात? हा, काकी बोलतात पिशवी घेत आहे, भंडाऱ्याची पिशवी। बघा इथून आपण भंडारा घेतोय देवासाठी, भंडारा आणि खोबरं ह्याचे देवाला उधळायचं असतं। देवाला उधळण्यासाठी म्हणजे देवासाठी खास, म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती असेल की देवाला भंडारा असतो आणि तळी भंडार करण्याकरता आणि उधळण्याकरता देवाच्या पुढे पितळी कासव आहे, त्या कासव उधळण्याकरता भंडार करून घ्यावं लागतं। बघा काकाने आपल्याला सांगितलंय देवाला उधळण्यासाठी म्हणजे देवासाठी आपण तळे भंडारासाठी तळी भंडार करणार आहोत। बरोबर, तळी भंडार करताना मोठा पितळी कासव आहे, त्या कासव आपण तो भंडार करून उधळणार आहोत। बघा काकाने आपल्याला सांगितलेलं आहे। चला तर आपण सगळ्यांनी जेजुरी गडावर जाऊया आता। या ठिकाणी आल्यानंतर प्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन करणार आहोत। श्री गणेश मंदिर आहे इथे। गणपती बाप्पाच्या आपण चरणाजवळ नतमस्तक होऊन आपण जेजुरी गड चढणार आहोत।
श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाचं दर्शन करून प्रथम आपण भगवंताचं जे वाहन आहे नंदीदेव, त्या नंदीदेवाचं दर्शन करणार आहोत आणि नंतर आपण गडाच्या पायऱ्या चढणार आहोत. नंदीदेवाचं स्थान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. बोला येळकोट येळकोट सदानंदाचा. नंदी महादेवाचं हे स्थान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. छान असं नंदीदेवाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि आता आपण गडाच्या पायऱ्या आपल्या मल्हारी मार्तंडाचं आता दर्शन करणार आहोत. बोला पुन्हा एकदा सदानंदाचा. येळकोट येळकोट. चला आता आपण गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहोत. भरपूर भाविक या ठिकाणी आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आपण आता जेजुरी गडाच्या या पायऱ्या चढायला लागलेलो आहोत. जेजुरी गडाची पायरी या ठिकाणी चालू होते आणि सर्वजण आपला चोगले परिवार आज देवाला आपल्या खंडेरायाला अभिषेक करणार आहेत. या ठिकाणी भरपूर म्हणजे देश विदेशातून महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले सगळे भक्तगण, खंडेरायाचे भक्तगण आपल्याला पाहायला मिळतात. चला इथे आपल्याला सर्वजण पायऱ्या चढत जाताना पाहायला मिळतात. आज आपणा सर्वांना जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन होणार आहे. बहुतेक भक्तगण आपल्या या खंडेरायाला आपल्या कुलदेवतेला भेट देण्यासाठी वर्षानुवर्षे येत असतात. आपण सुद्धा आला असाल तर जरूर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये जय खंडेराया, जय खंडोबा, जय मल्हार हे कमेंट्स करा. संपूर्ण चोगले परिवार तर पाहायला मिळतोय, पण विविध स्तरातून आलेले सगळे भक्तगण आपण पाहतोय जे आज आपल्या मार्तंडी मल्हाराचं दर्शन करणार आहेत. माझ्या सासूबाई सुद्धा आहेत, सकाळी लवकरच उठलेले आहेत आणि सगळ्यांची तयारी त्यांनी केलेली आहे. यायचं होता ना खंडोबाच्या आपल्या दर्शनाला, वर गरीपटावर जायचं आहे, अभिषेक धरायचा आहे घरावर. चला सासूबाई सांगतात की सगळ्यांना यायचं होतं आणि दर 3 वर्षांनी त्या येतच असतात. चला या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात खंडेरायाच्या. जेजुरी गडावर तर चढतोय आपण, पण या ठिकाणी आपल्याला जे बांधकाम दिसतंय हे जुनं बांधकाम, दगडी बांधकाम, ते अजून सुद्धा तसंच आहे. जवळजवळ 400-450 पायऱ्या या गडाला आहेत आणि आज आपल्याला हा संपूर्ण सोहळा पाहता येईल. अभिषेक आहे, गोंधळ असणार आहे आणि गोंधळानंतर कडेपठार सुद्धा आपल्याला पाहता येईल. चला आपण पायऱ्या चढतोय आणि संपूर्ण चोगले परिवार आज आपल्याला या ठिकाणी पाहता येतोय. चला गड चढूया आता आपण. बघा आपण नामस्मरणात खंडेरायाच्या आलेलो आहोत आणि संपूर्ण जेजुरी गाव आपल्याला पाहायला मिळते. बघा त्या गडावर ना आपल्याला
हा संपूर्ण आपल्याला या ठिकाणी जेजुरी गाव पाहायला मिळतोय. सदानंदाचा येळकोट. काका येलकोट येलकोट 100 वर जायचे लाभ. जय मल्हार. शिव मल्हार येणाऱ्या भक्ताला हे शिमळून झालं मागितले दोघात काहीतरी चालणारे न चालणारे. या ठिकाणी विविध दुकानं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हारांची, भंडाऱ्याची ही दुकानं आपल्याला या ठिकाणी गडावर सुद्धा आहेत. हे जुनं बांधकाम, दगडी बांधकाम आज सुद्धा तसंच आपल्याला पाहायला मिळतंय. आपण आता मंदिरात जवळ आलेलो आहोत. मल्हारी मार्तंडाच्या या मंदिराजवळ आलेलो आहोत. पुन्हा एकदा संपूर्ण चोगले परिवार आज या अभिषेका निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या कुलदेवतेला घेऊन श्रीवर्धनवरून जेजुरीला सर्वजण चोगले परिवार आज अभिषेकला आलेले आहे. अभिषेक होईल, त्याच्यानंतर गोंधळ होईल आणि नंतर आपल्या मूळ स्थानी कडेपठारावर जाताना सुद्धा आपल्याला पाहता येईल. वर्षानुवर्ष हे जेजुरी मंदिर तसंच्या तसं आपल्याला पाहायला मिळतंय. लाखो भक्तगण आपल्या या खंडेरायाला, आपल्या कुलदेवतेला भेटीसाठी येत असतात. आलेलो आहोत आपण मुख्य महाद्वार श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण आलेलो आहोत. जो महाद्वार आहे खंडेरायाचा त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. जवळजवळ 450 पायऱ्या या गडाला आहेत आणि छान असं आपल्या माऊलींचं, मल्हारी मार्तंडांचं दर्शन होणार आहे. सर्व भक्तगण आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी विविध स्तरातून आलेले पाहायला मिळत आहेत. काका कुठून आलात आपण? नागपूरवरून. झालं दर्शन आपल्याला? दर्शन त्यांनी पहाटेच घेतलेलं आहे. आणि संपूर्ण परिवार आहे का आपला? मित्रमंडळी बघा नागपूरवरून आलेले आहेत. विविध स्तरातून आज आपल्याला हे कुलदैवत सुद्धा पाहायला मिळत आहेत चोगले परिवारांचं. या ठिकाणी सुद्धा आपल्याला संपूर्ण जेजुरी गाव आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्य महाद्वारामध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत. मल्हारी मार्तंडांचं हे महाद्वार विविध महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या विविध कोपऱ्यातून आपल्या खंडेरायाला भेटीसाठी आलेले हे सगळे भक्तगण आणि आपलं हे चोगले परिवार आज कुलदेवताला घेऊन दर 3 वर्षांनी तर येतात, पण आज कुलदेवताला घेऊन आलेले आहेत. चला आपण सुद्धा या महाद्वाराच्या पायरीचं दर्शन करूया. येलकोट येलकोट सदानंदाचा. महाद्वारातून आपण प्रवेश केलेला आहे. जेजुरी गडावर आलेलो आहोत आपण आणि सुंदर असा हा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय देवाचा. देवाची भक्ती करणारे भक्तगण तर आहेत, पण देवाची ही कीर्ती महान असलेली आपल्याला पाहायला मिळते. खंडेराया जे आमचं कुलदैवत आहे, या कुलदेवतेला भेटण्यासाठी आम्ही सुद्धा वर्षातून 2 वर्षांनी हे येतच असतो. या ठिकाणी आपल्याला आता थोड्या वेळातच भंडाऱ्याची उधळण सुद्धा पाहता येईल. या ठिकाणी देवाला तेल अर्पण म्हणजे दिवा लावण्यासाठी तेल दिलं जातं.
संपूर्ण मंदिराचे पुजारी आपल्याला पाहायला मिळतात. आज सुद्धा महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले आपल्या मल्हारी मार्तंडाला, आपल्या खंडेरायाला भेटण्यासाठी आलेले सगळे भक्तगण तर पाहायला मिळत आहेत. पण खास करून चोगले परिवारांचा हा अभिषेक आज आपल्याला पाहता येईल. प्रथम आपण नंदीदेवाला पाया पडूया. नंदीदेवाच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय आणि खंडेरायाच्या मंदिराचं पुन्हा एकदा दर्शन करतोय. हे दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी लिहिलेलं आहे, जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर. खरंच हे कैलासच आहे आपलं जेजुरीगड. हे पुन्हा एकदा बघा, जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर. खरंच आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. आपल्याला पाहायला मिळतात हजारो लाखो भक्तगण आज सुद्धा या आपल्या मल्हारी मार्तंडाला भेटण्यासाठी येत आहेत. जय मल्हार. जय मल्हार. आपलं जे कुलदैवत असलेलं दुसरे कैलास मल्हारी मार्तंड यांचं दर्शन आता थोड्या वेळातच आपल्याला होणार आहे. आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, त्याच्यामुळे आपल्याला आतले व्हिडिओ दाखवता येणार नाहीयेत. चला आपण आता आतमध्ये मल्हारी मार्तंडाचं दर्शन करूया. हा प्रवेशद्वार, मल्हारी मार्तंडाच्या मंदिराचा हा प्रवेशद्वार आपल्याला पाहता येतोय. इथूनच आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा ते पाळलं पाहिजे. चला आपण दर्शनाला जाऊया आणि आता अभिषेक सुद्धा होणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी हे भक्तगण आपल्याला पाहता येत आहेत. माऊली कुठून आलात आपण? कुठून? जाफराबाद. बघा, जाफराबाद वरून माऊली आलेली आहेत आणि या वयात सुद्धा खरंच पंढरीची वारी केल्यानंतर आपल्या मल्हारी मार्तंडाला भेटण्यासाठी हे भक्तगण आलेले पाहायला मिळतात. चला आपण सुद्धा आता दर्शन करूया. इथे लिहिलेलं सुद्धा आहे, फोटो काढण्यास मनाई आहे. जय मल्हार. मल्हार देवाचा एलकोट. मल्हार देवा छान असं दर्शन आपल्याला मल्हारी देवाचं झालेलं आहे आणि आता आपण अभिषेक जिथे आहे तिथे चाललेलो आहोत. या ठिकाणी विविध मंदिरं सुद्धा आहेत, जसं की तुळजाभवानी मंदिर. तळी भंडार करण्यासाठी इथे भंडारघर आहे आणि चला अभिषेक, आपल्याला अभिषेकच्या ठिकाणी जायचं आहे, ज्या ठिकाणी अभिषेक होतोय तिथे. आई तुळजाभवानीचा उदो उदो. तुळजाभवानी मंदिर, या ठिकाणी मंदिराचा कळस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि अभिषेक या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. प्रथम आपण नंदीदेवाला नमस्कार करतोय. चला आपण या ठिकाणी सुद्धा आपल्याला विविध स्तरातून आलेले सगळे भक्तगण पाहता येत आहेत. इथे अभिषेक सुरुवात होतोय. सर्वांचा हात लावून घ्या. सर्वांना द्या. आपलं नाव काय संपूर्ण? आणि घरच्या
मनोकामना देवा पूर्ण करा देवा विघ्न करा देवा देव करा देवा नोकरी व्यवसायामध्ये यश द्या देवा संपन्न करा देवा आपलं नाव काय पूर्ण करा देवा पूजा देवा इच्छित मनोकामना देवा पूर्ण करा देवा नोकरी व्यवसायामध्ये यश द्या देवा सुखाचा आशीर्वाद द्या देवा सेवा देवा तुमचं नाव काय नारायण तुमचं तुमच्या परिवारात सर्वप्रथम मला करा देवा रोटी द्या देवा शासनात नोकरी परिवारात देवा मेघराज गोविंद चौगले परिवारांची सेवा देवा मान्य करून देवा कुटुंबात देवा विषय करा देवा इच्छित मनोकामना देवा पूर्ण करा देवा सर्वांनी हातावर येते सर्वांची नावं घ्यायची मनामध्ये संपूर्ण चौगले परिवारातून प्रार्थना करायची अनंत देवा संपूर्ण चौगले परिवाराची तोळाच्या देवांना आपल्या घरच्या देवांना काशी पिंडींना घरच्या देवांना सुपाऱ्या घ्या अगोदर हातामध्ये आपल्या सुपाऱ्या घ्या चौगले परिवारांची देवा सेवा देवा मान्य करून घ्या देवा कुटुंबाचं देवा रक्षण करा देवा नोकरी व्यवसायामध्ये यश द्या देवा स्त्रियांना देवा अखंड सौभाग्य द्या देवा मुलांना देवा विद्या अभ्यास द्या देवा आई वडिलांची देवा सेवा करू द्या देवा महादेवाला सदा आनंदाचा नोकरी पण नमस्कार एअरपोर्ट
अभिषेक आपल्याला पाहता आला. सदानंदाचा अभिषेक, जो मल्हारी मार्तंडाचा अभिषेक चोगले परिवाराने जो केलेला आहे. आणि या ठिकाणी खंडेरायाचे जे पुरोहित आहेत त्यांनी हा अभिषेक केलेला आहे, जो आपल्याला आता पाहता आला. चला आता आपण मल्हारी मार्तंडाचा हा अभिषेक झालेला आहे आणि आपल्या देवाला घेऊन आता आपण कुठे जायचं आहे? कडे पठारावर. बघा रमेश भाऊ म्हणतायत की कडे पठारावर जायचं आहे. चला आपण सुद्धा छान असं दर्शन मल्हारी मार्तंडाचं या ठिकाणी केलेलं आहे. सुंदर असा हा अभिषेक आपल्याला पाहता आला चोगले परिवारांचा. मल्हारी मार्तंडाचं छान असं दर्शन आपल्याला पाहता आलं. या ठिकाणी विविध भक्तगण तळी भरतात आणि या ठिकाणी चोगले परिवारांचा तळीचा हा कार्यक्रम आपल्याला पाहता येतोय. आनंदाचा येळकोट, अगर तुम नगारा, सोन्याची जेजुरी, गेले जेजुरा, नीला घोडा, भाव में तोडा, अमरी करगोडा, बिंबी हिरा, मस्तकी तुरा, अंगावर शाल, सदा ही लाल, आरती करी, हळसा सुंदरी, देव गुवाळी, नाना परी, उघड्याचा गुटका, मंडलचा भडका, बोल हंकरा, आनंदाचा डोकं लावा. एकीकडे ताटाला डोकं लावा. बघा छान अशी तळी आपल्याला पाहता आली. या ठिकाणी तळी भरली गेली आणि सदानंदाचा येळकोट. आपण पाहतोय की तळी भंडार करण्याची ही जागा आहे आणि आता भंडारा उधळणार आहेत चोगले परिवार. आवाज द्यायचा सर्वांनी जोरदार दे मला. आनंदाचा येळकोट, येळकोट, येळकोट. भंडारा हा उधळलेला आहे. चोगले परिवारांचा छान असा हा अभिषेक झालेला आहे आणि अभिषेक करून नंतर तळी भरण्यात आली आणि या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण झालेली आहे. आणि बोला मल्हारी मार्तंडाचा येळकोट, येळकोट, सदानंदाचा.
देवांना नमस्कार करा. आपल्या घरच्या तळीच्या दारामध्ये तुम्हाला काही इच्छा असेल दर्शन ठेवायची असेल ठेवू शकता. उभे राहा. दर्शन करून घे. दर्शन आहे ना तिथे अभिषेक न्यायला सोपं पडत. थंडी राया पडते पाया खाली जाऊन गाडी घेऊन रस्ता पाय घसरडे पायऱ्याने सोय आहे. मल्हारी मार्तंडांचं हे मंदिर पाहायला मिळते आणि संपूर्ण चोगले परिवार आता प्रदक्षिणा घालणार आहेत, प्रदक्षिणा करतायत. चला आपण सुद्धा मंदिराला प्रदक्षिणा करूया. हे दीपस्तंभ आपल्याला मंदिराजवळचे पाहता येतात. खंडोबारायांची जी पहिली पत्नी आहे म्हाळसाबाई हिचं दर्शन होत आहे. म्हाळसा देवीचं आपण दर्शन करूया या ठिकाणी. जय असो. उदो उदो. म्हाळसा देवीचं हे स्थान आपल्याला या ठिकाणी पाहता येते. पुन्हा एकदा आपण म्हाळसा देवीचं दर्शन करूया. म्हाळसा देवीचं छान असं दर्शन झालेलं आहे त्या स्थानाचं आपल्याला. आणि या ठिकाणी विष्णू पादुका सुद्धा आहेत. देव या ठिकाणाहून जसे चालत गेलेले आहेत तसं हे बघा आपल्याला पाहता येत आहे. देव कसे कसे चालत गेलेले आहेत या ठिकाणाहून. विष्णू पादुकांचं दर्शन आपल्याला होत आहे. आपण सुद्धा श्रींचं दर्शन करूया पादुकांचं. या ठिकाणी बाबा आपल्याला दिसत आहेत. प्रदक्षिणा आणि या ठिकाणी असलेल्या मंदिरांचं दर्शन तर करतोय, पण प्रदक्षिणा करता करता या ठिकाणाहून आपल्याला जेजुरीचं दर्शन होते बघा. जेजुरी गाव आपल्याला पाहायला मिळतोय. चला आता आपण दर्शन छान असं दर्शन केलेलं आहे मल्हारी मार्तंडांचं.
आपल्या खंडेरायाचं आपलं जे कुलदैवत आहे त्याचं दर्शन आणि या ठिकाणी छान असा अभिषेक झालेला आहे, तळी झालेली आहे, तळी सुद्धा भरण्यात आलेली आहे, भंडारा उधळण्यात आलेला आहे आणि आता आपण कडे पठारावर निघालेलो आहोत। या ठिकाणी सर्वत्र आपल्याला जयघोष जो ऐकायला मिळतो तो येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट। विविध ठिकाणी देवाची ही स्थानं आहेत ज्याचं आपल्याला दर्शन होते आता। छान असं मंदिराच्या कळसाचं पुन्हा एकदा दर्शन होते आपल्याला। चला आता आपण निघतोय कडे पठारावर। येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा। छान असा हा अभिषेक मल्हारी मार्तंडांचा झालेला आहे। चौगले परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बघा। वर्षातून म्हणजे 3 वर्षातून एकदा या आपल्या कुलदेवतेला या ठिकाणी आणतात, आपल्या कुलदेवतेजवळ मार्तंडाजवळ आणतात आणि त्या ठिकाणी छान असा हा अभिषेक करतात। पंचधातूंचा हा अभिषेक आता आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर होते ती तळी सुद्धा आपल्याला तळी भरली गेली आणि भंडाऱ्याची या ठिकाणी उधळण झालेली आहे आणि मल्हारी मार्तंडाचं पुन्हा एकदा आपल्याला दर्शन होते। बोला सदानंदाचा येळकोट येळकोट। चला आता तळी भरून झालेली आहे आणि आता आपण जाणार आहोत कडे पठारावर, आपल्या मूळ स्थानावर, देवाच्या मूळ स्थानावर। मूळ स्थान जे कडे पठार आहे ते सुद्धा आपल्याला पाहता येईल, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि संपूर्ण हा मल्हारी मार्तंडाचा आपला हा सोहळा तुम्हाला आपला जीवन तर्फे पाहता येईल। चला तुम्ही माझ्यासोबत आपल्या कडे पठारावर जाऊया।